स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। रक्षाबंधनानिमित्त महिला मनोरुग्णांनी विविध प्रकारच्या 1200 रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात व काही विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात व्यवसाय उपचार विभागात मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेरप्युटिक ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत। व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांना एकाग्रता, आत्मविश्वास, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळत असताना सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे। मात्र रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावर ते समाजात स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो। त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग मार्फत आता राखी बनवायला शिकवले असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिले। रक्षाबंधन आता काही दिवसांवर आले असले तरी जुलै महिन्यापासून मनोरुग्णालयात राखी कशी तयार करायची याची माहिती रुग्णांना देण्यात आली। यासाठी रुग्णालयातील 50 ते 60 महिला रुग्णांना राखीचे प्रशिक्षण दिले जात आहे। राखीसाठी लागणाऱ्या कच्च्या वस्तू बाहेरून आणून त्यापासून या रेखीव राख्या तयार केल्या जात आहेत। यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर अकेशा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे, डॉक्टर जानवी किरसकर आदींनी परिश्रम घेतलेत। मनोरुग्णालयातील रुग्ण विविध नेहमीच कलाकृती सादर करत असतात। यंदा रक्षाबंधनानिमित्त त्यांनी राख्या बनवल्यात, काय सांगाल? जसं तुम्ही सांगितलं म्हणून अगदी बरोबर आहे। मनोरुग्णालयात आपण सर्व प्रकारचे सण सर्व धर्माचे साजरे करत असतो। विविध नॅशनल डेज पण साजरे करत असतो। त्याप्रमाणे त्याच अनुषंगाने रक्षाबंधनसुद्धा आपला हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे। तो सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो। 50 ते 60 मनोरुग्णांचे, विशेष करून महिला मनोरुग्ण हे एक महिना अगोदर तयारी सुरू करतात। बाजारातून कच्चा माल आणला जातो आणि त्यानंतर ते विविध प्रकारच्या अतिशय सुंदर आणि रेखीव राख्या बनवल्या जातात। 1000 ते 1200 राख्या बनवलेल्या आहेत आत्तापर्यंत। आणि त्याचा प्रथम उद्देश असा आहे की आमच्या मनोरुग्णात जे पुरुष रुग्ण आहेत त्यांना रक्षाबंधन सणानिमित्त तो साजरा करण्यासाठी रक्षाबंधन राखी बांधून साजरा केला जातो, जेणेकरून त्यांना वाटू नये की आपण कुटुंबात आपल्या राहत नाही आहे, कौटुंबिकसारखं वातावरण निर्माण होऊन। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरे झालेले रुग्ण आहेत ते अधिक बरे, मानसिक आजारातून बरे व्हावे, त्यांची एकाग्रता वाढावी आणि कलाकौशल्य वाढावं हा एक उद्देश असतो। तर कलाकौशल्य वाढतं, त्यातून त्यांना ते पुढची चालना पण मिळते, हा एक उद्देश असतो। कोलकाता येथील कार वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर क्रूरपणे हल्ला करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेचा देशभरात निषेध होत आहे। याचा निषेध म्हणून आज ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या माड संघटनेने मेणबत्ती हातात घेऊन काम बंद आंदोलन करून निदर्शने केली। यावेळी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सकाळी 9 वाजल्यापासून बाह्य रुग्ण विभाग, वैकल्पिक शस्त्रक्रिया, लॅब सेवा, वार्ड ड्युटी व शैक्षणिक क्रियाकल्प आदी सेवा बंद ठेवल्या होत्या। फक्त रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू होत्या। त्यामुळे या बंद सेवेच्या नियमित तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल झाले। यावेळी निवासी डॉक्टरांनी या घटनेचा निषेध देऊन घोषणा देऊन सरकारने प्रत्येक रुग्णालयात निवासी डॉक्टरांना दर्जेदार निवास, योग्य वाढीव सुरक्षा, पूर्णपणे CCTV कॅमेरे, ऑन कॉल रूमची सुविधा व कोलकाता येथील घटनेतील सर्व दोषी आरोपींना अटक करण्याची व महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कामगार एप्रिल 2008 पासून कार्यरत आहेत। सध्याचा मे लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराने जानेवारी 2019 पासून कामगारांना विशेष भत्त्याची रक्कम अदा केली नाही। किमान वेतन अधिनियमानुसार मूळ वेतन व विशेष भत्त्याची रक्कम मिळून किमान वेतन ठरते।
दरमहा महिन्यांनी विशेष भत्त्याची रक्कम वाढत असतानाही कामगारांच्या वेतनातून ठेकेदार बेकायदेशीररित्या कपात करते। रुग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे लाखो रुपये त्याने हडप केले असल्याने श्रमिक जनता संघ युनियनने दाखल केलेल्या दाव्यात माननीय ठाणे औद्योगिक न्यायालयाने किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करण्याचे आदेश 11 जून 2024 रोजी पारित केलेत। परंतु रुग्णालय प्रशासन आणि ठेकेदार विजय कांबळे यांनी कोर्टाचे आदेश देखील गुंडाळून ठेवले आहेत। सतत मागणी करून देखील रुग्णालय प्रशासन ढिम्मत असल्याचे सफाई कामगारांनी आजपासून ठाणे मनोरुग्णालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात सफाई कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत कामगारांना हक्काची किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी ही एका निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागामध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये अपार झाल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलाय। एकाच विकास कामावर 2दा खर्च झाल्याचा आरोप करत या कामाच्या चौकशीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावे अशी मागणी करत या संबंधीचे पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्याने खळबळ उडाली आहे। राज्यातील सत्ता तरणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असते। या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सातत्याने कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहेत। सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाकडून आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे। तसेच अजित पवार गटाने कळवा आणि मुंब्रा भागावर लक्ष केंद्रित करत आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हा परिसर येतो। आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांचे फारसे जमत नसून हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात शहाचे राजकारण करत असताना दिसून येतात। राज्यातील सत्ता बदलानंतर राज्य शासनाने दिलेल्या निधीतून ठाणे महापालिकेने कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात विविध विकास कामे केली असून या कामामध्ये अपार झाल्याचा संशय जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दिनांक 17 ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे, असे विधान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या। यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अधिकारी अस्मिता मोहिते, कायापालट लोकसंचालित केंद्राच्या पदाधिकारी, महिला बचत गट व अंगणवाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दिनांक 17 ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता की गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत
कुटुंबांच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांची स्वतंत्र बँक खातेही आत ठेवली आहे. ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून 31 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा. कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युटी देणार आहोत. तसे केंद्र शासनाकडे मानधन वाढीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 1,14,000 महिला स्मार्टफोन देण्यात आले आहेत. 4 लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात आले आहेत. त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला 110 रुपये मिळत आहेत. यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अंगणवाडी सेवकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये देण्यात येत आहेत, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.